नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी आता काव्याला ऑल द बेस्ट म्हणायला आलेली असते. तर तिथे जीवा सुद्धा असतो. ती मात्र जीवाकडेच बघत असते. तर काव्या तिला म्हणत असते की नंदिनी ताई, मला ऑल द बेस्ट म्हणायला आलेली आहे, पण तिचं लक्ष मात्र दुसरीकडेच आहे, कारण ती सतत जीवाकडेच बघत असते. मात्र हे सगळं ऐकून जीवाला खूपच राग येतो आणि जीवा रागारागाने तिथून निघून जातो. आता जीवा तिथून गेल्यानंतर नंदिनीला मात्र खूपच वाईट वाटतं. तर आता काव्या तिला समजावते आणि म्हणत असते की ताई, प्लीज तू नाराज होऊ नको. देशमुखांच्या सुना आहोत आपण आणि आपल्याला देशमुखांच्या मुलांना कसं समजवायचं, कसं मनवायचं ते चांगलंच माहितीये. असं म्हटल्याबरोबर नंदिनीला थोडंसं हसायला येतं आणि ती काव्याला म्हणत असते की हो, आता मी तेच करणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की पार्थ आता बॅग वगैरे भरत असतो, पण बॅग फुल झाल्यामुळे त्याची चेनच लागत नसते. तो खूप प्रयत्न करत असतो तरीही. तर आता काव्या येते आणि म्हणत असते की देशमुख, अहो काय चाललंय तुमचं, काय करताय हे? तर आता पार्थ तिला म्हणत असतो की तुम्ही याच्यावरती बसा ना, म्हणजे याची चेन लागेल, खूपच सामान झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही बसला की बरोबर चेन लागेल. तर आता काव्या म्हणत असते की काय देशमुख, बघू इकडे एवढं काय सामान भरलेलं आहे याच्यामध्ये. असं म्हणून आता ती बॅग उघडून बघते तर तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. आता त्या बॅगेमध्ये नक्की काय भरलेलं आहे हे प्रेक्षकांनो अजूनही आपल्याला माहित नाहीये, पण मला असा अंदाज आहे की त्याने दोघांचीही कपडे एकत्रच भरलेले आहे. म्हणून आता काव्या त्याच्याकडे असं आश्चर्याने बघत आहे आणि तो सुद्धा आता इकडे मान करून आता हसत आहे. आता हे काव्याला छान असं सरप्राईज भेटणार आहे. तर हा भाग पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. नक्कीच तुम्हाला उद्या हा भाग पाहायला मिळणार आहे. येथेच थांबूया. धन्यवाद.